पोर्टल जे आहे त्यावर जाण्यासाठी आपण आपली जे साईट आहे गव्हर्नमेंटची education.maharashtra.government.in यावर जाणार आहोत। मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे सर्व कामं होणार आहे। तर बघा ही जी पहिली साईट आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर हा नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। हे मुख्य पोर्टल असणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं। यामध्ये हे जे विभागीय लिंक आहे यावर आपल्याला जायचं आहे। इथे गेल्यानंतर आपण त्याशी संबंधित सर्व पोर्टलवर जाऊ शकता। तर बघा इथे आता आपल्याला सर्व पोर्टल दिसणार आहे। हे विद्यार्थी पोर्टल, हे स्कूल पोर्टल, त्यानंतर संच मान्यता पोर्टल, इतर सर्व महत्त्वाचे पोर्टल MDM पोर्टल वगैरे। तर बघा विद्यार्थी पोर्टल म्हणजे स्टुडंट पोर्टल हे असणार आहे सरळचं। यावर आपण क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता आपल्यासमोर सगळ्यात अगोदर जे लॉगिन पेज ओपन होते त्या लॉगिन पेज ओपन झाल्याबरोबर काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या फ्लॅश होतात। तर यामध्ये मित्रांनो दर काही दिवसानंतर काही महत्त्वाच्या सूचना इथे येत असतात आणि या ज्या सूचना आहे या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख सर्वांसाठी आपल्या वरिष्ठ स्तरावर सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात। तर यावेळेस नेमक्या कोणत्या सूचना आलेल्या आहेत त्या संपूर्ण सविस्तरपणे आपण जाणून घेऊ। यामध्ये ज्या नवीन सूचना आलेल्या आहे शाळांसाठी नवीन सूचना म्हणून वर लिहूनच आहे आणि पहिली जी आहे न्यू ती असणार आहे केंद्रप्रमुखांसाठी। सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड वापरून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा। तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलचा जे केंद्रप्रमुख लॉग इन आहे त्यासाठी ही महत्त्वाची सूचना असणार आहे। तिथे डिफॉल्ट पासवर्ड वापरून नवीन जो पासवर्ड आहे तो तयार करायचा आहे। त्यानंतर दुसरी सूचना आपण बघणार आहे UDAS+ पोर्टलमध्ये जसे विभाग म्हणजे डिव्हिजन आणि शाखा स्ट्रीम भरले आहे तसे शाळा पोर्टलमध्ये डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावे, अन्यथा अशा विसंगतीमुळे विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यता पुढे पाठवताना उपलब्ध होणार नाही। तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे मित्रांनो। जे आपल्याला डिव्हिजन आणि स्ट्रीम जे UDAS मध्ये आहे तेच आपल्याला इकडे बरोबर आहे का स्कूल पोर्टलमध्ये वगैरे ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची सूचना आहे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचे संच मान्यता पुढे पाठवणे, फॉरवर्ड व पडताळणी व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे लोकल बॉडी शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। ही मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपण बघितलेली असेल। तर मित्रांनो आपल्याला संच मान्यता जे फॉरवर्ड करायची आहे ते सध्या आपल्या लोकल बॉडीच्या शाळा म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वगळून इतर ज्या सर्व शाळा आहेत त्यासाठी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सर्व व्यवस्थापनातील सर्व शाळांची सदर माहिती अनिवार्यपणे नोंदवावी। त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची संच मान्यता UDAS+ पोर्टलवरील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आधार वैध विद्यार्थीच्या नोंदीप्रमाणे होणार असल्याने UDAS+ वरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी। तर मित्रांनो बघा ही जी संच मान्यता होणार होती हे 23 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या शाळा पोर्टलवर जे काही विद्यार्थी असतील आणि ज्यांचे आधार वैध झालेले असतील, व्हेरीफाय झालेले असतील त्याच विद्यार्थ्यांच्या संख्येवरती होणार होते। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ पोर्टलमधील UDAS+ मधून माहिती UDAS+ मधून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती माहिती 2 दिवसांनी सरळ पोर्टलमध्ये उपलब्ध होईल। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ प्लस UDAS+ इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी लॉग इन करिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 11वी-12वीच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थी निहाय विषय व अनुदानाचा प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे। UDAS+ मध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थी निहाय विषय भरता येणार नाही। शैक्षणिक वर्ष 2024-25 पर्यंतची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे। सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम UDAS+ मध्ये अद्ययावत करावी, त्यानंतरच ती सरळ पोर्टलवर परावर्तित होईल। तर मित्रांनो अशा पद्धतीच्या या सूचना आहे आणि काही ज्या नवीन सूचना आहेत त्या आपण बघितलेल्या आहे। अत्यंत महत्त्वाच्या या सूचना असणार आहे। तर मित्रांनो बघा आता आपण परत याला क्लोज करून घेणार आहोत। या सर्व सूचना मित्रांनो आपल्याला वाचल्यानंतर इथे क्लोज करून घ्यायचं आहे किंवा आय अंडरस्टँड यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता आपण ते करून घेणार आहोत। तर बघा यावर आता मी क्लिक करून घेतो आय अंडरस्टँड। त्यानंतर हे गेलेलं आहे आणि इथे बघा एक सूचना फ्लॅश होत आहे जी तिथे पहिली सूचना होती सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड वापरून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची ही जी सूचना आहे ही इथे आलेली आहे आणि काही इतर सुद्धा महत्त्वाच्या सूचना आहे। तर मित्रांनो या संदर्भात या पोर्टलवर ज्या काही नवीन अपडेट येत असतात त्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। आपली संच मान्यता जे फॉरवर्ड करायची आहे अजूनपर्यंत जिल्हा परिषद शाळांसाठी ती सुविधा उपलब्ध व्हायची आहे, ती झाल्याबरोबर आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असंच एका नवीन माहिती